त्याबद्दल क्षमस्व. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. सद्गुरुनाथ महाराज की जय. काल आपण बघितलं होतं की त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्याच्या सगळ्या व्यथा नाहीशा झाल्या. त्याच्या अंतःकरणामध्ये दोष नावाची गोष्ट शिल्लकच नाही राहत. अजिबात नाही. तीन प्रकारचे दोष असतात: मनविक्षेप आणि आवरण. यातल्या स्वरूपानुभवानी त्याचा आवरण दोष नाहीसा झाला असतो. मी अंतःकरण नाही या निश्चयाने त्याचा विक्षेप दोष नाहीसा झाला असतो. आणि मी अकर्ता आहे हे जाणल्यामुळे मलदोष त्याच्या अंतःकरणातला निघून गेला असतो. आणि या तिन्ही दोषांच्या पार तो निघालेला आणि म्हणून तो स्वरूपाकार झाला असतो. ज्याचा आवरण दोष जातो तो स्वरूपाकार होतोच. आवरण कशाचं आहे? अविद्येचं आवरण आहे, अज्ञानाचं आवरण आहे. समानार्थी शब्द आहेत, थोडासा भेद आहे, नेहमी सांगत असतो. आणि आवरण दोष ज्याचा नाहीसा झाला तो स्वरूपाकार होतो. मला तशी सवय आहे का? मग आता माझ्या मधला विक्षेप दोष जर नाहीसा झाला असेल तर मी अनपेक्ष असणार, अपेक्षा रहित असणार, अपेक्षेशिवाय माझं जीवन जाणार असणार. आणि असं मला ज्या वेळेला जीवन घालवता येतं तेव्हा पुष्कळशा गोष्टी माझ्या अंतःकरणामधल्या दुरस्त होतात. काय दुरस्त होतात? मी स्वरूपाकार झालेला असतो, अपेक्षा रहित झालेला असतो, दक्ष असतो. जीवनात जर अंतःकरणात पूर्व प्रारब्धामुळे जर वासना निर्माण झाली होते बर का, पण निर्माण झालेल्या वासनेला त्या पूर्तीने मला कायमस्वरूपी आनंद मिळणार नाही, केवळ विषय सुख मिळेल जे मला दुःखामध्ये नेऊन लोटणार आहे. हा त्याचा निश्चय असतो. याला म्हणतात दक्ष. वासना निर्माण होणार नाही जीवनमुक्ताच्या अंतःकरणात किंवा भक्ताच्या अंतःकरणात असं नका समजू. पण त्याची वासना तो भगवंताकडे वळवतो. त्याची वासना तो स्वरूपाकडे वळवतो. आणि याला दक्षता असं म्हणतात. दक्ष म्हणजे दक्ष शब्दाचा वेगळा अर्थ सांगणं हे अवघड असतं. सैनिक ज्या वेळेला सीमेवर गस्त घालत असतात, असं तर नाही होणार. सगळे कोणाची तक्रार नाही, आवाज नाही अशी नाही. स्पष्ट आणि छान आवाज आहे. हा, आवाज छान येत आहे. हो, धन्यवाद. ज्यांच्याकडे आवाज नाही त्यांनी आपला मोबाईल बंद करा, रिस्टार्ट करा. त्याला रिस्टार्ट म्हणतात. आणि मग पुन्हा सुरू करा आणि जॉईन व्हा. किंवा मग नेटवर्क नसेल. पहिले आपले प्रयोग करून घ्यावे, म्हणजे मग सगळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर मेसेज येतच आहे. दक्ष शब्दाचा अर्थ असा होतो की मी दक्ष असायला पाहिजे, मी सावध असायला पाहिजे. सैनिक ज्या वेळेला सीमेवर गस्त घालतात किती सावध असतात. मराठीत एक म्हण आहे, डोळ्यात तेल घालून जागणे. डोळ्यात तेल घालून जागणे एवढा सैनिक सावध असतो. त्याची थोडीशी बेसावधता त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरते, लक्षात ठेवा. आणि म्हणून
तो उदासीन असतो, कारण त्याच्यामध्ये अपेक्षा नावाची गोष्ट नसते, स्वरूपाचाच विचार करत असतो. उत अधिक आसीन, काल हे सगळं सांगितलेलं आहे आणि म्हणून त्याला व्यथा नसतात. माझं जीवन व्यथाहीन आहे ही गोष्ट किती किती महत्वाची आहे. माझं जीवन व्यथाहीन असावं हे केवढं मोलाचं आहे. तुम्ही विचार करा. व्यथेमध्ये तर माणूस आयुष्य घालवतोच, पण आपल्या जीवनातल्या सगळ्या व्यथा निघून गेल्या पाहिजे यासाठी माणूस कधीही सावध नाही राहत. माणूस काय करतो, माझं दुःख निघून गेलं पाहिजे याचा प्रयत्न करतो. माझ्या जवळ 10,000 रुपये कमी आहे म्हणून मला दुःख होत आहे. माझ्या शरीराला मार लागला आहे म्हणून मला दुःख होत आहे. आणि ते जे दुःख आहे त्याची खंत होते, त्याला व्यथा असं म्हणतात. दुःखाचं रूपांतर जेव्हा खंतामध्ये होतं तेव्हा व्यथा असं म्हणतात. दुःख या विचारामध्ये व्यथा आहे, लक्षात ठेवा. काल मी सांगितलं होतं किंवा नंतरच्या चर्चेमध्ये. आज पुढचा श्लोक किती प्रमाणात घेईल माहिती नाही. कालच्या काही गोष्टी मला स्पष्ट करायच्या आहेत, गैरसमज होऊ नये म्हणून. आणि महत्वाचा भाग आहे तो. महत्वाचा भाग असल्यामुळे मला तो करणं गरजेचं आहे. आणि तो भाग असा आहे की व्यथा जीवनातल्या हरवल्या पाहिजे अशी माझ्या मनात तळमळ असली पाहिजे. काल एक मुद्दा बोललो, तो मुद्दा असा होता की डॉक्टर दुखणं घालवतात. किंवा कधी कधी ते म्हणतात की तुमचा आजार इनक्युरेबल आहे, तुमचं दुखणं कधीही जाणार नाही. म्हणजे डॉक्टर ही व्यक्ती दुखणं घालवेल अगर न घालवेल, पण सद्गुरु व्यथा घालवल्याशिवाय राहत नाही. पण आम्हाला आमच्या पद्धतीने सद्गुरूंनी व्यथा घालवाव्या असं वाटतं, तसं नाही होत. उदाहरणार्थ, प्रकृती बिघडलेली आहे, सद्गुरू प्रकृती दुरुस्त करून देणार नाहीत, आजार दुरुस्त करून देणार नाहीत. त्यांच्या पद्धतीने ते तुम्हाला शिकवणार, तू शरीर नसून आत्मा आहे. त्यामुळे तुझ्या जाण्याचा, म्हणजे तुझ्या देहाने जाण्याचा, जाणे आणि न जाणे याच्याशी संबंध नाही. पाण्यावरचा तरंग आला काय, लाट म्हणूया समजण्यासाठी, पाण्यावरची लाट आली काय आणि गेली काय, त्याचा पाण्याशी काही संबंध नसतो. पाण्याला आपल्यावर किती लाटा आल्या आणि किती लाटा गेल्या असा विचार कधी करण्याचा कल्पना सुद्धा उद्भवत नाही, कारण लाट पाणीच आहे. तसं तू अजय असल्यामुळे, तू अमर आहेस म्हणून तू देहानी जाण्याची सुतराम शक्यता नाही. डॉक्टर आपलं दुखणं घालवेल, अथवा ते दुखणं जर इनक्युरेबल असेल तर नही घालवेल. पण सद्गुरु शिष्याच्या व्यथा घालवल्याशिवाय राहत नाही, म्हणून गतव्यथा. गतव्यथा हा तेवढ्यासाठी आहे. परंतु काल मदभक्त शब्द सांगितला होता, आणि हा मदभक्त शब्द सांगत असताना काही जणांच्या मनामध्ये असा विचार निर्माण झाला की मी डॉक्टर काकांचा लाडका झालो आहे. आणि काही जणांचे मला त्या संदर्भात फोन आले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या बोलण्यातनं परिपूर्ण स्पष्टता आणि स्वच्छता झाली नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे फोन आलेत की बा तुम्हाला पहिले लुले म्हणत होते, मग सुनील म्हणायला लागले, पहिले अहो म्हणत होते, मग ए म्हणायला लागले. याचा अर्थ तुमच्यावर गुरूंचं प्रेम वाढलं, आणि तुम्ही जर आम्हाला ए म्हणायला लागले तर तुमचंही आमच्यावरचं प्रेम वाढेल. त्या ए आणि अहो एवढ्या शब्दांनी सद्गुरूंना जोखायचं नसतं. काल जे उल्लेख केले ते माइलस्टोन्सची थोडीशी कल्पना दिली,
पण याचा हा अर्थ नाही की काकांचा मी लाडका शिष्य आहे. काकांचे सगळेजण लाडके शिष्य आहे. सद्गुरूंचं सगळ्यांवर सारखं प्रेम असतं, अगदी नवीन अनुग्रहित असलेला सुद्धा आणि वर्षानुवर्ष जुना अनुग्रह करू घेऊन अभ्यास करत असलेला सुद्धा सारख्याच प्रेमाचा अधिकारी असतो आणि सद्गुरू त्याच्यावर सारखंच प्रेम करतात. हे पक्क आणि पक्क लक्षात ठेवा. सद्गुरूंच्या प्रेमात तरतम भाव नसतो. म्हणून मी काकांचा लाडका शिष्य आहे असा माझ्या मनात विचार आला नाही, पण कालच्या ह्याच्यातनं लोकांच्या मनात असा विचार आला. गुरूंनी आपल्याला तू म्हटलं म्हणजे आपण त्यांचे जवळचे किंवा लाडके झालो असा एक ढोबळ, याला काय म्हणतात, कृतिशील विचार, ढोबळ विचार, ठळक विचार, याच्यावरून श्री गुरूंचं प्रेम जोखायचं नसतं. श्री गुरूंचं प्रेम याच्यावरून बघायचं नसतं. श्री गुरु सगळ्यांवर सारखं प्रेम कर. पाऊस, सुपीक जमीन असो, नांगरलेली नसो, म्हणजे बंजर जमीन असो, किंवा खडकाळ दगडांची जमीन असो, वृष्टी सारखीच होते. पर्जन्य वृष्टी ही स्वतःकडून कधीही भेदभाव करत नाही. त्यामुळे आपण सगळेजण आपल्या सद्गुरूंचे अतिशय लाडके आहोत हे लक्षात ठेवा. याचं श्रेय माझ्याकडे नाही बरं, तुम्ही पण सगळेजण तेवढेच लाडके आहात. आता गैरसमज काढून घ्या मनातला आणि मला माझ्याबद्दलचा असा समज करू नका की विशेष काही लाडका आहे वगैरे वगैरे वगैरे. काकांचं कोणीच विशेष लाडकं नसतं, सगळे सारखे लाडके असतात. मग फरक काय पडतो? आणि फरक कुठे पडतो? फरक इथे पडतो की आपल्याला श्री गुरु प्रेम करतात हे ज्या शिष्याला कळायला लागतं. फरक इथे आहे. वर्षाव सगळीचकडे आहे, पर्जन्य वृष्टी सगळ्या भूमीवर आहे, पण ज्या भूमीमध्ये पेरलेल्या बीजापर्यंत तो ओलावा जाऊन पोहोचला, ते बीज प्रस्फुटित होतं, ते बीज उमलतं, त्या बीजाला फक्त 2 पानं फुटतात आणि त्या 2 पानांमधून पुन्हा एक नवीन शेंडा तयार होतो आणि त्यातून पीक निघतं, त्यातून फलनिष्पत्ती निघते. फरक इकडनं आहे. श्री गुरूंच्या कृपेकडून फरक नाही. कोणावरही काका कमी अधिक कृपा करत नाहीत. सर्व शिष्यांवर समान कृपा करतात आणि सगळे शिष्य त्यांचे तेवढेच लाडके आहेत. ऐकणाऱ्यांनी आज कालचा मनातला अर्धवट असलेला भाग आज स्पष्ट करून देतो आहे, एवढ्यासाठी की ते श्रेय माझ्याकडे ओढून घेण्याचं मला काहीच कारण नाही. ती तर त्यांची कृपा दृष्टी आहे. ते कमी आणि अधिक कोणत्या शिष्याला कधी लेखत नसतात, पण ज्या वृक्षाच्या बीजापर्यंत तो ओलावा पोचतो आणि जे बीज अंकुरित होतं, अंकुरित झाल्यानंतर त्याला पालवी फुटतात, मग त्याला फांद्या फुटतात, हळूहळू ते फळाकडे येतं. त्या वृक्षाला, त्या रोपट्याला असं वाटतं की आपल्यासाठीच हा वर्षाव आहे आणि मग हा पर्जन्य माझ्यासाठी आहे असं जेव्हा त्याला वाटतं, तेव्हा त्यांनी ते आणखीन बहरतं आणि मग ते परिपूर्णतेला जातं. आणि म्हणून श्री गुरु दीक्षेचे फळलेपण हेची तेथीचे जाणावी खूण. श्री गुरु दीक्षा फळाला आली हे केव्हा समजावं? जेथे नीच नवे प्रेम लक्षण गुरु दीक्षेविषयी. श्री गुरूंची आठवण झाली की अंतःकरण कसं गैवरून आलं पाहिजे. श्री गुरूंची आठवण झाली की अंतःकरण प्रस्फुलित झालं पाहिजे, प्रस्फुटित झालं पाहिजे, प्रफुल्लित झालं पाहिजे.
आणि प्रत्येक वेळी श्री गुरूंच्या स्मरणानंतर अंतःकरणामध्ये नवीन उकळ्या फुटतात, नवीन आनंद तयार होतो. समजून घ्यावं, आपल्या बाबत गुरु कृपा फळाला यायला लागलेली आहे. नुसतं डोळ्यात पाणी येणं आहे तो भाग अष्टसात्विक भाव असं म्हणतात. हे अष्टसात्विक भाव साधकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. परंतु आपल्या अनुग्रहाला यश आलं हे जाणण्याची जर मुख्य खूण कोणती असेल तर अनुग्रहाविषयी अनुग्रहिताला प्रेम वाटू लागतं. अरे, मला अनुग्रह मिळाला आहे, मला काकांनी केवढ्या प्रेमाने अनुग्रह दिलेला आहे. आणि मग तो राहून राहून त्या क्षणाची मोठ्या आवडीने पुन्हा पुन्हा आठवण करत असतो. आता हे मी मनाचं सांगत नाही आहे. काल थोडस स्वतःकडे वळल्याबरोबर गैरसमज होऊन गेला, म्हणून शास्त्राला धरून सांगितलं पाहिजे. आणि हे शास्त्र वचन आता मी जे वाचून दाखवलं हे डॉक्टर काकांची वाक्य आहे. आणि हे विवेक सिंधूच्या दुसऱ्या प्रकरणातल्या 26 नंबरच्या ओवीचं स्पष्टीकरण काकांनी केलेलं आहे. आणि म्हणून तो मग भवरोगाच्या भयातून सुटतो. म्हणून दुर्लभ तो सद्गुरु जो परब्रह्मेसी करी साक्षात्कारू, जयाचेनी हेळ्या मात्रे संसारू, निरसोनी जाय गतव्यथा. आणि म्हणून हात जोडून विनंती आहे की केवळ माझ्यावर प्रेम आहे असा चुकीचा अर्थ काढू नका. डॉक्टर काकांचं सगळ्यांवर तेवढंच प्रेम आहे, तितकंच प्रेम आहे आणि तसंच प्रेम आहे. कुणावरही प्रेम सद्गुरूंचं कमी जास्त नसतं, पण कुणाला ते अनुभवाला येतं आणि कुणाला ते अनुभवाला येत नाही. ज्या बीजातून अंकुरित झालं, जे बीज अंकुरित झालं त्या बीजाला ते पाणी आजूबाजूचं सोकून घेण्याची ओढ तयार होते. त्या झाडाची मुळं आतमध्ये आणखीन फैलावतात आणि ज्या ज्या भागात पाण्याची थेंब पडतात तिथून ते सगळं पाणी ओढून घेतात. अशी इच्छा होते आहे का मनामध्ये? आणि अशी जर इच्छा होत असेल मनामध्ये तर मग गुरुकृपा पुन्हा अंकुरित होते आहे. म्हणून गुरु दीक्षेचे फळलेपण हे तिथे तिची जाणावी खूण, जे नीच नव्हे प्रेम लक्षण गुरु दीक्षेविषयी. काकांचा शब्दने शब्द मी तुम्हाला वाचून दाखवला. याबद्दल पुष्कळ काही सांगता येईल, थोडस स्पष्ट करतो. म्हणजे काल श्री गुरु हृदयीचा राम, शिष्य अनुभवी निक्काम, सर्वत्र आत्माराम शिष्य जाणला. गुरुकृपेचं लक्षण आहे. सद्गुरूंचे अतर्क सामर्थ्य शिष्य केले सार्थ, कल्पित जीवनास अर्थ प्राप्त झाला. माझ्या ओवीबद्ध आत्मारामामधल्या या ओव्या, शिष्यास निरोखोनी आनंदले वा यासी स्वरूप लाभले, स्वानुभवासी आणून ठेवले अपरोक्षत्वे. शिष्य स्थिती पाहोनी आनंदी दृढता देखोनी, श्री गुरु दायित्व जाणोनी परिपूर्ण केले. अशा पद्धतीने गुरु शिष्याचं नातं हळूहळू 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 फुलत. नुसता अहो आणि तू, तुम्ही आणि तू एवढ्या शब्दांवर ते कृतिशील धरू नका. याच्यामध्ये गुरु शिष्य दोही नुरले, ते तत्वरूपी विरले, शब्द सवेची जिरले ब्रह्मस्वरूपी. ऐकोनी अशी अशी शिष्याची स्थिती असते ओवीबद्ध आत्मारामामध्ये. त्याचं सविस्तर वर्णन मी केलेलं आहे. त्यामुळे केवळ शब्दांवर जाऊ नका. प्रेमाची अनुभूती नुसत्या शब्दांमधून नाही, आतमधल्या भावांमधून.
यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. मनामध्ये आपल्या सगळ्यांवर काकांचं तेवढंच आणि तितकंच प्रेम आहे हे पक्क लक्षात ठेवा. ही पत्थर की लकीर आहे. यात जराही भेदभाव सद्गुरू करत नसतात. साधना न करणाऱ्या शिष्यावर आणि साधना करणाऱ्या शिष्यावर सुद्धा गुरु सारखंच प्रेम करतात. परंतु साधना करणाऱ्या शिष्याला श्री गुरूंच्या प्रेमाचं आकलन व्हायला लागतं. त्याला तो पाझर सापडतो. आणि ज्याला पाझर सापडला खाली जमिनीमध्ये तो वृक्ष फार लवकर फोफावतो. एवढंच आहे. माझे श्री गुरु कुणाचेही श्री गुरु आणि श्री गुरु नसतील तरीही त्यांना शरण आलेल्याशी ते कृपा वर्षाव केल्याशिवाय सोडत नाही. तो दुसऱ्याचा शिष्य असेल तरी. आपण विषयाला येऊ. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. समे प्रिय याचं स्पष्टीकरण झालं आहे. काल झालाय आणि आज पण झालाय. यो न हृष्यति हर्षित नाही होत. अज्ञानी मनुष्य एक तर हर्षामध्ये असतो नाही तर शोकामध्ये असतो. तो हर्ष ते किंवा द्वेषामध्ये असतो. आपण द्वेष शब्द घेऊया कारण यो न हृष्यति न द्वेष्टी असं म्हटलेलं आहे. आपण ही जोडी घेऊ. एक तर हर्षामध्ये असतो नाही तर द्वेषामध्ये असतो. भक्त हर्षातही हसत नाही आणि द्वेषात सुद्धा हसत नाही. यो न हृष्यति न द्वेष्टी. स्पृहा शब्दाचा अर्थ इच्छा असा होतो. स्पृहा स्पृहापासून निस्पृह शब्द झालाय. निरीच्छ. स्पृहा शब्दाचा अर्थ इच्छा अशी होतो. आपली इच्छा जी असते ती पूर्ण न होता जेव्हा तशी इच्छा दुसऱ्याची पूर्ण होते तेव्हा त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. माझं आणि समोरच्याचं उत्पन्न सारखंच आहे. आम्ही दोघही जण एकाच ऑफिस मध्ये काम करतोय. पण त्यांनी महागडी गाडी घेतली आणि माझी साधी गाडी आहे. झालं सुरू. द्वेष. आता हा जो द्वेष आहे हा द्वेष शिष्याला स्वस्थ बसू देत नाही आणि भक्तामध्ये हा नसतो. यो न हृष्यति न द्वेष्टी. त्याला कधी शोक होत नाही कारण त्याला कधी आकांक्षा नसतात. न शोचती आणि न कांक्षती. निराकरण अपेक्षा करत नाही. अपेक्षा करणं हा जीवाचा स्वभाव आहे. जीव शब्दाचा अर्थ पुरुष आणि स्त्री दोन्ही पण आले. मनुष्याचा स्वभाव तो नेहमी अपेक्षा करत असतो आणि भक्त अपेक्षा करत नाही. का बरं अपेक्षा करत नाही? त्या भक्ताला माहिती असतं की जे करायचं ते भगवंत केल्याशिवाय राहत नाही आणि तो माझं कल्याणच करणार आहे. त्यामुळे मला जे मिळणार आहे ते माझ्या कल्याणाचंच मिळणार आहे. मग चिमूटभर मिळो की मोठभर मिळो. 3 शब्द वापरून घेतो. चिमूटभर मिळो की मुठभर मिळो की पोटभर मिळो. इच्छा कोणाची आहे? त्याची आहे. त्यामुळे ज्याला चिमूटभर मिळतं त्याच्यासाठी भक्त भगवंतावर कधीही नाराज होत नाही. एक प्रसंग सांगतो. घडलेला प्रसंग आहे. बराच दूर प्रवास करत असताना एका ठिकाणी एका जंगलामध्ये राहण्याची वेळ आली.
सोबत स्वयंपाकाचं सगळं होतं. त्या घनदाट वृक्षराय एक मंदिर होतं. त्या जुनाट मंदिरामध्ये जायची वेळ आली आणि गेल्यानंतर ते कृष्ण मंदिर निघालं आणि तिथे जाऊन स्वयंपाक करायचं ठरलं. त्या लोकांनी तिथे स्वयंपाक केला आणि अनायसे कृष्ण मंदिर होतं. छान मंदिर होतं, सुंदर मंदिर होतं. परंतु बड्याच अडगळीच्या ठिकाणी म्हणजे जंगलामध्ये असल्यामुळे तिथे जाणाऱ्यांची संख्या फार अल्प. न कांक्षती शब्द सुरू आहे. जेवण शिऱ्याचं केलं म्हणजे गोड पण केलं. सगळ्यांना जेवायला वाढलं. सोबत मंदिराचा पुजारी होता. पुजाऱ्यांजवळही त्यांना जेवण्याचं आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या बरोबर जेवा. पुजारी जेवायला आले, पण घास घ्यायच्या आधी रडायला लागले. ढसा ढसा रडायला लागला. आता जेवणाची वेळ झालेली, भूक लागून गेलेली, प्रवासातून थकवा आला होता, कधी झोपेन असं झालेलं होतं. आणि तो पुजारी ढसा ढसा एक घास घ्यायच्या आधी रडायला. वातावरण बदललं, सगळी परिस्थिती बदलली. पुजाऱ्यांना समजवण्याची वेळ आली आणि समजवल्यानंतर पुजारी थोडासा शांत झाला आणि शांत झाल्यानंतर, काय झालं तुम्हाला? काही घरची आठवण येते आहे का? काही तब्येत बरी नाही का? असे सगळे प्रश्न विचारून झालेले होते ऑलरेडी. पुजारी म्हणतो, नाही हो, माझ्याकडून चूक झाली. गेली 4 दिवस मी उपाशी आहे. या घनदाट जंगलामध्ये लोक यायला बिचकतात आणि मी तर याचे पाय सोडायचे नाही असं ठरवलं आहे कृष्णाचे. त्यामुळे गेल्या 4 दिवसापासून मी उपाशी आहे. पण मला भूक सहन झाली नाही आणि काल मी कृष्णाला म्हटलं की आता जर तू मला जेवू घातलं नाही तर मी तुला मानणार नाही, मी इथून निघून जाईल, मी सोडून देईन मंदिर. 2 दिवस 3 दिवस मोठ्या मुश्किलीने मी उपाशी राहू शकतो, पण 4 दिवसानंतर माझी ताकद संपली होती. आजचा 5वा दिवस होता माझा उपाशी राहणे. आणि 5व्या दिवशी न कळत माझ्या अंतःकरणात हा विचार आला आणि मी असं म्हटलं की तू मला नाही जेवू घालत आहे, मी नाही राहणार तुझ्यापाशी. माझं पोट भरण्याची जर तुझी ताकद नाही, मी तुझ्यापाशी काय राहू? कसला सामर्थ्यवान आलास तू? मी माझ्या देवतेला गालबोट लावलं हो, आणि त्याच्या सामर्थ्याचा मी असा गैरवापर करून घेतला, त्यांनी तुम्हा लोकांना उतरवलं, मंदिरात राहायला भाग पाडलं. रात्री कोणी येईल असं कधी वाटलंच नव्हतं आणि त्यांनी मला घोडाधोडाचा जेवू घातला. याच मला वाईट वाटतं की माझ्या आराध्याला मी दूषण दिलं. न कांक्षती भक्त आकांक्षा नाही करत. देवापाशी मागणारे अर्थार्थी नाही व्हायचं आहे. एक दिवस सुरुवातीला असतो माणूस, कोणी अर्थ असतो, कोणी अर्थार्थी असतो. एक दिवस ज्ञानामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि ज्ञानामध्ये परिवर्तन होणं ही भक्तीची परमोच्च सीमा आहे, लक्षात घ्या.
ज्ञान निस्संदेह ज्ञान होणं, तू मी आहे हे निस्संदेह ज्ञान होणं, आणि त्यानंतर तुझ्यामुळे मी आज या स्थितीला आलो म्हणून पुन्हा ज्ञानोत्तर भक्ती करणं, हा भक्तीचा परमोच्च बिंदू आहे. ज्ञान हा भक्तीचा परमोच्च बिंदू आहे आणि भक्ती ही ज्ञानाचा मुकुटमणी आहे, लक्षात घ्या. भक्ती असल्याशिवाय ज्ञान टिकून राहत नाही. टोकाचं परमोच्च स्थितीतलं ज्ञान भक्तीशिवाय टिकून राहत नाही आणि ज्ञानाशिवाय भक्ती होत नाही. म्हणून ज्ञान आणि भक्ती यांचं ऐक्य आहे, हो, भांडण नाही. मार्गामध्ये थोडासा फरक आहे, पण एकमेकांची अत्यंत मदत आहे दोन्ही याला. त्यामुळे भक्तीवाले आणि ज्ञानवाले नावाचा अहंकार अंतःकरणामध्ये निर्माण होता कामा नये. म्हणून आवर्जून सांगतो, न कांक्षती शुभाशुभ परित्यागी. खूप प्रसंग शुभ असतात आणि काही प्रसंग अशुभ असतात. लग्न, कार्य, विवाह आदी प्रसंगाला शुभ प्रसंग असं म्हणतात. या विपरीत जे प्रसंग असतात त्यांना अशुभ प्रसंग असं म्हणतात. पण ज्ञानी पुरुष, साधू पुरुष, संत पुरुष, श्रेष्ठ पुरुष, खरे विद्वान हे आलेल्या संकटांचा प्रतिकार न करता संकटांना आनंदाने समोर जातात. त्यांची तक्रार नसते, कारण अशुभ नावाची त्यांच्या अंतःकरणात कल्पनाच नसते आणि शुभ नावाची सुद्धा कल्पना नसते. सर्व समाज जरी विरुद्ध झाला नव्हे, विनाश जरी झाला तरीही आत्मस्वरूपापासून ते च्युत होत नाही. विनाश जरी झाला, हा शब्दप्रयोग मी वापरतोय, लक्षात ठेवा. काही लोक लेफ्ट होतात आहे, नेटवर्कचा प्रश्न आहे. 121 लोक आहेत आत्ता, पण 2-4 जण आत्ताच लेफ्ट झाले. पलटू साहेब नावाचे संत होते आणि ही जी पलटू साहेब आहेत, या पलटू साहेबांबद्दल जनमानसाने एक गैरसमज धारण करून घेतला आणि पलटू साहेबांना जाळून मारलं. जळत असताना पलटू साहेब म्हणत होते, भगवंता, मला जाळून मारण्याची इच्छा ज्यांनी केली त्यांचं कल्याण कर. मला जाळून मारण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं कल्याण कर. त्यांच्या मतीत शुद्ध भाव निर्माण कर. तुझ्याविषयी भक्ती निर्माण कर. भगवंता, माझी तुला शेवटची विनंती आहे. जळून मरत असताना पलटू साहेब भगवंताला विनंती करत होते की मला मारून टाकणार आहे तर तू कल्याण कर. आणि म्हणून एवढी मोठी ताकद असते, ते त्याही वेळी आकांक्षा करत नाही की मला वाचवायला ये आणि मला वाचवून घेऊन जा, असं म्हणत नाही. दुर्दम्य इच्छाशक्ती असते, प्रचंड आत्मविश्वास असतो, अमाप धैर्य असतं, तीव्र उमेद असते. ही सगळी संतांजवळ असते आणि म्हणून ते कोणत्याही वस्तूचा आणि व्यक्तीचा तिरस्कार करत नाही. प्रिय वस्तू प्राप्त हो किंवा अप्रिय वस्तूचं निराकरण हो, अशी त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छाच निर्माण होत नाही. याला न कांक्षती असं म्हणतात. आपली प्रिय वस्तू प्राप्त झाली पाहिजे किंवा अप्रिय वस्तू आपल्यापासून दूर गेली पाहिजे, या दोन्हीला आकांक्षा असं. आणि संत अशा प्रकारच्या आकांक्षांना कधीही बळी जात नाही, कोणत्याही प्रकारचा विषय असो. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात आहे, न कांक्षती न द्वेष्टी. नारद भक्ती सूत्रात एक सूत्र आहे,
न कांक्षती. नारद भक्ती सूत्रातही आहे. त्याला भक्ताला जरा सुद्धा आकांक्षा नाही. न किंचिदपि असा शब्द आहे नारद भक्ती. थोडीशी सुद्धा आकांक्षा नसते. आणि आम्हाला देवाला मागितल्याशिवाय चैन पडत नाही. हे दे रे, ते दे रे, ते दे रे. किराण्याची यादी जशी आपण किराणा दुकानदाराला सांगतो आणि जेवढं जेवढं आपण सांगतो यादी लांब, तेवढा तेवढा त्याला आनंद होतो. मोठी यादी पाहिली की पाहिल्याबरोबरच त्याला आनंद होतो. आणि भगवंताला अशा याद्या दाखवल्या की तो म्हणतो, हा माझ्यासाठी आलाच नाही, हा कोणासाठी आलाय? जगातलं साहित्य मागण्यासाठी आलेला आहे, नश्वर वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी आलेला आहे, माझ्यासाठी नाही आला. लहान मुलांना विचारा, तुम्ही माझ्याकडे का आलात? तो म्हणतो चॉकलेट घ्यायला. आपण त्याच्या अज्ञानीपणाचं कौतुक करतो. मोठा असता तर त्यांनी म्हटलं असतं, नाही हो मी सहजच आलो आलो म्हणून चॉकलेट घेतलं. मोठा माणूस बनवा बनवी करतो. लहान मुलं स्वच्छ अंतःकरणाचे असतात. ते सांगतात चॉकलेट देणार म्हणून आलो मी, नाही तर मी खेळणारच होतो. भगवंत ओळखतो अंतःकरणात काय आहे. आणि मग माझी आकांक्षा जर तशी असेल तर भगवंत भगवत प्राप्ती न होता जगतातल्या सुखदुःखाची प्राप्ती होते. म्हणून कोणत्याही वस्तूचा व्यक्तीचा ज्ञानी तिरस्कार करत नाही. प्रिय वस्तू प्राप्त व्हावी आणि अप्रिय वस्तू निघून जावी असा तो कधीही विचार करत नाही. आता शुभाशुभ परित्यागी, शुभ आणि अशुभाबद्दल बोलू. काही लोक शुभाशुभामध्ये फारच गुरफटलेले असतात. शुभ काय आणि अशुभ काय याच्याबद्दल फार अंतःकरणामध्ये जबरदस्त डावा पाय शुभ नाही अशुभ, उजवा पाय शुभ, डावा हात अशुभ, उजवा पाय शुभ. कुणी ठरवलं हे? मोरटक्का नर्मदेच्या किनारी आम्ही गेलो होतो आणि आमच्या बरोबर एक आणखीन साधू पुरुष होते. त्यांचं ते फार होतं, डावा पाय डावा हात. आम्ही मोरटक्क्यावरून म्हणजे नर्मदेच्या काठावरून ओंकारेश्वरला नावेनी जायचं ठरवलं. साधारण 13 किलोमीटरचं अंतर आहे. नावेनी किती होतं माहिती नाही मला. नावेनी जायचं ठरवलं आणि नावाडी ठरवले. 2 उत्तम नावाडी दिवसभर नाव घेऊन आम्हाला घेऊन जाणार. आणि आम्ही 20-25च्या वर लोक होतो. मोठी नाव होती. तेवढ्यांना घेऊन ते निघाले. आणि त्या संतांचं नेहमी होतं शुभ आणि अशुभ, शुभ आणि अशुभ. बाळासाहेब नाव होतं त्या संतात, जोशी आडनाव होतं त्या. आणि मला ते शुभ अशुभ कधी पटायचंच नाही. पहाटे 5:30 वाजता 6 वाजता आम्ही सगळी जण नावेत बसलो. आणि बसत असताना ते म्हणले उजवा पाय टाकून नावेत बस. प्रत्येकाला त्यांनी उजवा पाय टाकून नावेत बसव. आणि ज्या वेळेला त्यांनी मला असं म्हटलं त्या वेळेला हटकून मी थांबून डावा पाय टाकला आणि आम्ही प्रवासाला निघालो. काही होत नाही कोणताही पाय टाकल्याने असं म्हणून विरोध करून मी डावा पाय टाकला. अगदी माझ्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिका मी मुद्दाम काळ्या पेननी लिहिलं. येताना अंधार झाला आणि आमची नाव खडकावर आपटली आणि नावेमध्ये पाणी जायची वेळ आली.
मग सगळेजण पाणी फेकायला लागले. ते म्हणे तू डावा पाय टाकला होता म्हणूनच असं झालं. मी म्हटलं तुम्ही एवढ्या जणांनी उजवे पाय टाकले त्याचं काय? माझ्या डाव्या पायानी नावेला छिद्र पडलं खडकावर आपटून, असं जर तुमचं म्हणणं असेल तर माझ्या डाव्या पायात ताकद आहे आणि तुमच्या उजव्या पायात काही ताकद नाही. नावेत पाणी शिरत असताना मी वाद करतोय. वाद केव्हा करतोय हेही लक्षात. संध्याकाळचा अंधार झालेला आहे. आजूबाजूला आमच्यासाठी धावणार कोणीही नाही. अंधारामुळे नाव खडकावर आपटलेली होती आणि छिद्र पडल्यामुळे पाणी जात होतं, जे नावाड्याने आम्हाला फेकण्यासाठी खूप प्रयत्न करायला लावले आणि ते झपाझप नाव काढायचा प्रयत्न करत. आणि त्यावेळेला मी त्यांच्याशी वाद घातला की माझा एक डावा पाय तुमचा एवढ्या उजव्या पायापेक्षा श्रेष्ठ ठरला. मी डावं उजवं आत्ता पण मानत नाही. ते म्हणे एवढी नाव फुटली तरी मानत नाही. नाही मानत. त्या नावेमध्ये मग चिंध्या घालायच्या असतात, जिथे फट वाढली हे झालं तिथे ते सगळे प्रकार झालेत. देवाचे नाव घेणं सुरू झाले. आता आपण बुडू बा असा सुद्धा विचार आला. साधारण पोहणाऱ्याला नर्मदेत नाही पोहता येत. सोपी गोष्ट नाही या नर्मदेत पोहणं. असं शुभ आणि अशुभ या भ्रामक कल्पनेमध्ये साधकाने राहता कामा. घराचं तोंड कोणीकडे आणि किचन कोणीकडे, आणि मग ते अग्नेयेला असायला पाहिजे, ते पाणी ईशान्येला असायला पाहिजे. भक्ती नाही म्हणत याला. अजिबात भक्ती म्हणत नाही. या सगळ्या जीवाच्या कल्पना आहेत आणि ह्या व्यवहारार्थ केलेल्या आहेत. सूर्य ज्या दिशेने उगवतो त्या दिशेला पूर्व संबोधण्यात आलं म्हणून मावळतो तिला पश्चिम म्हटलं. उजव्या हाताची दक्षिण आणि डाव्या हाताची उत्तर दिशा असते. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काय जे असेल, ईशान्य अग्नेय नैऋत्य वायव्य ऊर्ध्व आणि अध अशा 10 दिशा आहेत. ह्या दिशा व्यवहाराच्या सोयीसाठी केलेल्या आहेत. याला शुभ आणि अशुभामध्ये नेऊन बसवायचं आणि आपल्या परमार्थाचं वाटोळ करायचं, याला काही अर्थ नाही. शुभाशुभ परित्यागे. आणि म्हणून साधकाने शुभ आणि अशुभ याचा त्याग करावा. व्यावहारिक सत्तेमध्ये राहून सुद्धा पारमार्थिक सत्तेत जराही बिघाड होणार नाही, यासाठी साधकाने दक्ष असलं पाहिजे. आणि 2 सत्तांचा निर्णय कायम पर्यंत झालेला असला पाहिजे, तो टिकला असला पाहिजे. व्यावहारिक सत्ता ही व्यावहारिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्ता ही पारमार्थिक सत्ता आहे. व्यवहारात राहून व्यवहारिक सत्तेमध्ये वावरत असताना परमार्थ सुटत नाही आणि पारमार्थिक सत्तेमध्ये व्यवहार आडवा येत नाही. या सगळ्या गोष्टी जर आपल्या क्लिअर असतील तर आपलं हे सगळं बरोबर जमतं. आणि शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया, असा भक्त मला प्रिय असतो. मी भगवंताचा प्रिय असावा की नाही, आता मी शब्दाचा अर्थ प्रत्येकाने स्वतःला मी धरा, कालच्या सारखा गैरसमज करू नका. भगवंताची सगळी जण लेकरं असतात. गुरूंचे सगळे शिष्य असतात. जे शिष्य नसतील ना त्यांच्यासाठी सुद्धा ते कनवाळूच. हा आपला आहे ना हा आपला नाही असा विचार त्यांच्यामध्ये वर्षाव करताना कधी नसतो. फक्त ज्याने रेनकोट घातला त्याच्या अंगावर तो प्रेमाचा ओलावा, कृपेचा ओलावा नाही पडत. त्याच्यापर्यंत तो पोचत नाही, तो वरूनच वाहून जातो रेनकोटच्या. आणि ज्याने मात्र त्या ओलाव्यासाठी चातकासारखी वाट पाहिली असते, त्याच्या ठिकाणी तो ओलावा फलद्रूप होतो.
आणि त्या फलद्रूप होण्यासाठी वाक्य आहे भगवंताचं. काय वाक्य आहे? शुभाशुभ परित्यागी यो मद भक्ता समे प्रिय. असा भक्त मला प्रिय असतो. माझ्याबद्दल उगाच काहीतरी प्रतिष्ठा वाढवून घेणं मला योग्य वाटलं नाही. सगळ्यांसारखाच मी आहे याची मला पक्की जाण आहे. आणि म्हणून तेवढा मुद्दा मी स्पष्ट केला. आणि तुमच्या माझ्यात काहीही भेद नाही. श्री गुरूंच्या कृपेतही कसलाही फरक पडत नाही. अशा श्री गुरूंना वंदन करूया आणि थांबू. राम कृष्ण हरी.